आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। शिवसेना विठलवाड़ी विभागीय शाखा द्वारा स्कूली और महाविद्यालयीन छात्रों के लिए 3 दिवसीय भव्य ऐतिहासिक प्रदर्शनी का आयोजन किया गया। छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम और स्वराज्य स्थापना की गाथा को दर्शाने वाली इस प्रदर्शनी के माध्यम से शहर वासियों को इतिहास और शौर्य की अद्भुत झलक देखने को मिली। इस प्रदर्शनी में शिवकालीन किलों की आकर्षक प्रतिकृतियां, विभिन्न शस्त्रास्त्र तथा प्राचीन सिक्कों का प्रदर्शन किया गया। इससे छत्रपति शिवाजी महाराज के कार्य और उनके शौर्य का इतिहास नागरिकों के सामने जीवंत रूप में प्रस्तुत हुआ। इस प्रदर्शनी को इतिहास प्रेमियों, विद्यार्थियों और आम नागरिकों ने बड़ी संख्या में देखा। प्रदर्शनी के दौरान शिवकालीन युद्ध कौशल, किलों की संरचना तथा उस समय की मुद्रा व्यवस्था के बारे में विस्तृत जानकारी दी गई। इससे नागरिकों को इतिहास को समझने और उसे प्रत्यक्ष अनुभव कराने का एक बेहतरीन अवसर प्राप्त हुआ। यह प्रदर्शनी विठलवाड़ी स्टेशन रोड स्थित वेदांत महाविद्यालय के मैदान में आयोजित की गई थी। सुबह 10 बजे से रात 10 बजे तक खुली रहने वाली इस प्रदर्शनी में पहले ही दिन भारी भीड़ देखने को मिली। इस कार्यक्रम का आयोजन शिवसेना महानगर प्रमुख तथा नगर सेवक राजेंद्र चौधरी के प्रयासों से किया गया। कार्यक्रम में कल्याण जिला प्रमुख गोपाल लांडगे, पूर्व विधायक पप्पू कलानी, विधायक बालाजी किनीकर, महापौर अश्विनी निकम, नगर सेवक राजेंद्र सिंह भुल्लर महाराज, अरुण आशान, दिलीप गायकवाड़, दुर्गा राय, रवि निकम सहित बड़ी संख्या में शिवसेना पदाधिकारी और अन्य गणमान्य लोग उपस्थित रहे। आज राजेंद्र चौधरी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गडकिल्ले, नाणी, शस्त्र यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे, ती टिकवण्याच्या बरोबरच आपला जो ठेवा आहे तो ठेवा नवीन पिढीला पाहता यावा आणि त्यांना त्याची माहिती व्हावी आणि त्यांचा उपयोग काय होता आणि त्याचा उपयोग आता या जमान्यामध्ये होऊ शकत नसेल, पण आपली परंपरा त्यांना माहिती असणं आवश्यक आहे आणि त्याच्यातून बोध घेण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। आजच्या प्रसंगी महापौर अश्विनीताई निकम, त्याचप्रमाणे पप्पू शेठ कलानी, जमनू पुरस्वानी, इतर सर्वच मान्यवर आणि राजेंद्र चौधरी यांचे सर्व सहकारी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर, अरुण आशान हे सर्व इथे उपस्थित आहेत। आजच्या या प्रसंगी या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो। आज चेटीचांद, या चेटीचांदच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपला जो ठेवा आहे, जी परंपरा आहे आणि त्या काळातील जे काही आपला वारसा आहे, तो वारसा जपण्याच्या दृष्टीने, त्याचं महत्त्व माहिती होण्याच्या दृष्टीने ती माहिती करून घेण्यासाठी नुसतं त्यांना लेक्चर देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून त्यांना दाखवणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने या प्रदर्शनाचं खूप महत्त्व आहे। हे महत्त्व जाणून युवकांनी त्यामधून ज्ञान प्राप्त करावं असं मी त्यांना आवाहन करतो। आज उल्हासनगर शिवसेना शहर शाखेच्या वतीनं या उल्हासनगर शहरामध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन व नाणी प्रदर्शन हा प्रदर्शन या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालेलं आहे आणि या शहरातील ज्या काही शाळा आहेत त्या शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी त्या प्रदर्शनामध्ये येऊन त्याची पाहणी करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या वेळेला जे शस्त्र वापरले होते ते शस्त्रचं प्रदर्शन इथं झालेलं आहे आणि ते प्रदर्शनामधून येणाऱ्या पिढीला, भविष्य घडवणाऱ्या या पिढीला खूप काही घेता येईल। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला त्यांनी कोणती शस्त्र वापरली, त्यानंतर त्यांनी कोणती नाणी त्या काळामध्ये चलनात आणली आणि ते स्वराज्य स्थापन केलं आणि स्वराज्य स्थापन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे कोणी गड किल्ले होते, जे गड किल्ले कोणते किल्ले आहेत आणि त्या गड किल्ल्यांची माहिती या प्रदर्शनामध्ये आहे।
आपण सर्व विद्यार्थ्यांनी ह्या प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मग जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे असतील, महापौर अश्विनीताई निकम असतील, पप्पू कलानी असतील, माजी आमदार आणि आमदार बालाजी केनीकर असतील, शिवसेनेचे गटनेते अरुण आशान असतील, जमनू पुसवानी असतील, यांनी सर्वांनी ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली, म्हणून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या शहरातील ज्या काही शाळा महाविद्यालय आहेत, विद्यालय आहेत, त्या विद्यालयातले विद्यार्थी शिक्षक या ठिकाणी आले, त्यांनीही या प्रदर्शनाचा लाभ घेतला, त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर मुख्य म्हणजे हे प्रदर्शन आयोजित करताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलंय त्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे शस्त्र प्रदर्शन शिवसेना शहर शाखेच्या वतीनं 3 दिवस 20, 21 आणि 22 हे 3 दिवस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. या प्रदर्शनाचा या उल्हासनगरमधील शहरातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी, शिवप्रेमी नागरिकांनी, शिवसैनिकांनी याचा लाभ घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वेळ सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. पुन्हा एकदा आपण आपल्याला आवाहन करतो, या प्रदर्शनाचा आपण चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा.